संतोष तुमचा 12 खेळाडू इकडे येऊ द्या. चला मास स्टार्ट करूया. भूषण बघा आपल्याकडे प्लेयर कमी आहेत. 12 प्लेयर एकाच टीम मध्ये आहेत आणि त्याच्यातील देखील काही प्लेयर येत नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे आणि स्पर्धा आपली आहे. त्याच्यामुळे कोणी काही वादावाद करू नका. ही स्पर्धा आपली आहे आणि ही स्पर्धा कशी यशस्वी होईल आणि पुढच्या वर्षामध्ये ही स्पर्धा आणखीन कशी चांगली होईल याच्याकडे फक्त सर्वांनी लक्ष द्या. मित्रांनो, आयोजक तुमच्यासाठी एवढी अफाट मेहनत घेतात आणि तुम्ही जर का अशा प्रकारचं गालबोट लावणार असतील तर अशा स्पर्धा खऱ्या अर्थानं बंद होतात आणि मग त्या स्पर्धेसाठी तुम्ही अगदी संघर्ष देखील केला ना तरी या स्पर्धा भरवण्याचा आयोजक प्रयत्न देखील करत नाही. आणि खऱ्या अर्थानं हे तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. एखादा प्लेयर ज्यावेळी बॅड पॅच मध्ये असतो ना त्याला विचारा की त्याचा संघर्ष त्या फॉर्म साठी काय असतो आणि अशा प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं त्याला संधी मिळतीये कारण तो एक चांगला प्लेयर असतो, त्याला संधी दिली जाते आणि त्यावेळी त्या संधीचं तिथून जर पुनश्च एकदा अगदी तो लय मध्ये आला तर पुनश्च एकदा त्याची ती चांगला बॉल वैभव गोलंदाजीसाठी आपण पाहताय. उंच पुरा असा गोलंदाज खांद्याचा वापर करत असताना चांगली गोलंदाजी आपण पाहताय. एक जबरदस्त गोलंदाज आहे मित्र म्हणेन धोत्रे टीम कडनं. परंतु आज आपण पाहता आपल्या गावच्या प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना ब्रदर्स 11 या टीम कडनं प्रतिनिधित्व करत असताना चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. वैभव या गोलंदाजाची P1च्या पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहताना भूषणच्या विरोधामध्ये 2 निर्धाव चेंडू. त्यानंतर अगदी आपण पाहतोय तिसरा देखील अगदी फुलर लेनचा बॉल होता तिथे अगदी आपण पाहतोय त्याच्यावरती कोणतेही प्रत्युत्तर नाहीये. डॉट बॉल आणखीन एक आलाय. 3 बॉल इथून निर्धाव खेळून काढलेत. एक जबरदस्त मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. नॉकआउटच्या सर्व मॅचेस सुपर 8च्या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये तिथून जिंकला तर टॉप 4 आणि हरला तर या स्पर्धेची तब्बल 1 वर्ष म्हणजे 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. त्यासाठी मात्र हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची लढाई प्रत्येक जण आपली संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये करत असताना खेळत असताना अगदी जर पाहायला गेलं ना तर गावच्या क्रिकेटमध्ये एकाच टीम मध्ये खेळत असताना परंतु आज गावच्या प्रीमियर लीग मध्ये ज्यावेळी आपण खेळतो ना तर प्रतिस्पर्धी म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. आपण क्रिकेटला मांडणारी आहेत आणि त्यामुळे क्रिकेट आपल्याकडनं कसा चांगला होईल याच्याकडे फक्त आपलं लक्ष असू द्या. आणखीन एक डॉट बॉल काय जबरदस्त पहा ना अगदी उंच पुरा असा गोलंदाज खांद्याचा वापर करत असताना अगदी फुडामध्ये चेंडू टाकतोय परंतु तिथून चेंडू बाहेर निघतोय. आणखीन एक डॉट बॉल स्प्रे असेल तर द्या रिलीज स्प्रे मैदानाच्या आतमध्ये. हा चांगला फटका आहे अगदी जागा बनवून एस्टनच्या अगदी आपण पाहतो ना पुढे निघून आले होते त्यानंतर आज फटका एक्झिक्यूट केला. तोपर्यंत जर पाहायला गेलं ना तर सहजरित्या इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. अगदी
5व्या चेंडूवरती या दुहेरी धाव मात्र इथून आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अगदी 5व्या चेंडूवरती वैभव थोडीशी दुखापत आहे आणि ती दुखापत अगदी जाणवते देखील, परंतु नाही, मला खेळायचंय, माझ्यावरती विश्वास दर्शवलाय माझ्या संघ मालकानं, माझ्या संघ नायकानं, आणि मला त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इथून खेळ करायचा आहे. दुखापत असताना देखील अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. अगदी उन्हाचा तडाखा देखील वाढलाय आणि असल्या उन्हामध्ये अगदी चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये. मिस टायमिंग आहे हवेमध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ट, फलंदाज बाद. पहिल्या क्रमांकाचा आपण पाहताय या ठिकाणी भूषण, त्याला परतावं लागेल. पहिलं षटक वैभवचं आपण पाहिलं, जिथे त्यानं दाबा खर्च केला, 2 विकेट मिळवले त्यांनी. एक अगदी 6 चेंडू ज्यानं प्रतीक्षा केली आहे स्ट्राईक वरती येण्यासाठी, तो प्रकाश. ऑन स्ट्राईक आपण पाहताय प्रकाश, ज्याने 6 चेंडू प्रतीक्षा केली होती स्ट्राईक वरती येण्यासाठी, तो प्रकाश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित त्या प्रतीक्षा संपली आहे स्ट्राईक वरची. चला वैभव, टाइमपास करू नका, लगेच मॅच स्टार्ट करा. दाबा धाव फलकावरती 2 पहिलं षटक समाप्त झालंय. 4 षटकांची मॅच आहे. नॉकआउटच्या मॅचेस, सुपर 8 ची लढाई. इथून जिंकला तर टॉप 4 मध्ये अगदी एका ट्रॉफीचा हकदार तुम्ही बनू शकता, परंतु त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष. चांगला बॉल, चांगला बॉल. बघा एस्टनच्या अगदी जवळ अगदी चिटकून उभा आहे वैभव, आणि तिथून मात्र थोडेसे गाईड करत असताना आपल्या गोलंदाजाला थोडंसं प्रशिक्षण देत असताना, आणि तिथून मात्र चांगली कामगिरी देखील गोलंदाज करतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय प्रसाद, त्यानं मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकला. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. यावेळी थोडीशी जागा बनवली, त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. अगदी कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू चाललाय, सीमा पार. हा आला चौकार, मिळतील 4 धावा. सहा धावा धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 2, त्यानंतर एक निर्धाव, त्यानंतर चौकार. प्रसादच्या विरोधामध्ये फलंदाज हा व्हाईट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळेल. थोडंसं प्रेशर झालं आता गोलंदाजावरती, कारण की एक चौकार आला आणि त्यानंतर थोडंसं प्रेशर, थोडासा दबाव, मानसिक दबाव गोलंदाजावरती. चांगला बॉल, परंतु पंच सांगतात आणखीन एक व्हाईट बॉल आहे. वाचवण्याचा प्रयत्न वैभवचा एस्टनच्या मागून भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय,
परंतु पंच आमचं तेवढं तीक्ष्ण आहेत आणि पंचांची नजर अगदी आपण पाहताय ऑफिशियल आहेत आमचे मिलिंद सर आणि त्यानंतर संदीप सर. भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी या दोन्ही ऑफिशियलची आपण पाहताय. पुनश्च एकदा आपण पाहताय तोच फटका, तोच रिझन, अरे रिझल्ट देखील तोच, चौकार. चांगली बॅटिंग खऱ्या अर्थाने इथून आता पाहायला मिळते आपल्याला. फलंदाज प्रकाशच्या बाट मधून हे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. एका एंडनं विकेट जात आहेत आणि एका एंडनं खऱ्या अर्थानं संघाला. चला एकत्रित देऊ नका गणेश दादा, एकत्रित देऊ नका लगेच. प्रत्येक ओव्हर वरती किंवा प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग नकोय. षटक संपल्यावरती, षटक संपल्यावरती दादा, षटक संपल्यानंतर घ्या तुम्ही, पण एक ओव्हर संपू द्या. चांगला बॉल हलक्यातनं ग्लान्स केलाय डीप मध्ये. आता प्रोटेक्शन लावलंय त्या फटक्यासाठी. चांगली फिल्डिंग, 2 धाबा तिथून कंप्लीट होतील. 2 धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. ते 14 धाबा धावफलकामध्ये हे षटक अगदी लांबवलंय. या षटकातील जर पाहायला गेलं ना तर आतापर्यंत आपण पाहताय 7 बॉल फेकलेत आणि आता 8वा बॉल इथून फेकणार. चांगला बॉल, चांगला बॉल. व्हेरिएशन आणली गोलंदाजानं. फेक ही वाईड झाली आहे परंतु फायदा होणार नाहीये. एकच धाव मिळेल बाईटच्या स्वरूपामध्ये. बाईची एक धाव आली आहे. धावा धावफलकावरती एकाच्या साह्यानं 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. दुसरं प्रसाद या गोलंदाजाचं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती अगदी आपण पाहते 15 7.5च्या सरासरीनं प्रति षटक या धावा जमवल्या जात आहेत आणि 4 षटकांची मॅच आहे म्हणजे आता जास्तीत जास्त. आणि गणेश दादा टाइमपास करू नका, चला लगेच टीम मीटिंग नको, कारण की भरपूर वेळ घेतला जातोय. अपोजिट टीम देखील आपण पाहतोय या ठिकाणी कॉल करते, त्याच्यामुळे आपण वेळ वाचवा. कमीत कमी वेळामध्ये आपण या ठिकाणी मॅचेस कव्हर करूया. आणि खऱ्या अर्थानं गणेश दादा असेल त्यानंतर वैभव असेल हे सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळतात. त्यांना माहिती आहे टाइम कशा प्रकारे वाचवला जातो. एक मोठं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. अगदी नाईट रजनीच्या स्पर्धा असतील त्यानंतर डेच्या मोठ्या स्पर्धा असतील, अगदी विविध विभागामध्ये जाऊन त्यांच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं जातं. ज्यावेळी अंपायर टायमिंग लावतात अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे षटक कंप्लीट करायचं असतं, सिच्युएशन देखील हँडल करायची असते आणि त्यानंतर टाइम देखील वाचवायचा असतो. चला मॅच स्टार्ट करा. चला गोलंदाज चला लगेच. दोन्ही सांगा ना. तसं नाही तुम्ही
बघा दोन्ही टीम तुम्हाला एक सूचना देतो, उगाच गरमागरम करू नका. क्रिकेट हा शांततेने खेळला जातो. अगदी तुम्ही क्रिकेट खेळा, हार जीत क्रिकेटमध्ये होत राहते. उगाच गरमागरम करू नका. बघा तुम्ही चांगला गेम खेळताय आणि खऱ्या अर्थानं मी आत्ता देखील उल्लेख केला की गणेश दादा असेल, वैभव असेल, हे चांगलं क्रिकेट खेळतात. त्यांना माहिती आहे. आपण उगाच मग एकासाठी सगळ्यांसाठी टायमर जर लागला ना तर मग ते सगळ्यांना भारी पडेल. फटका फसला हवेमध्ये, इथे मात्र अगदी गोल फिरलेत. जेल ड्रॉप. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. एक सिंगल धाबेतून धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावा धावफलकावरती आपण पाहताय 20 धावा धावफलकावरती, एक बाद 20 धावा धावफलकावरती आपण पाहताय. बॅटिंग करते आपण पाहायला गेलं रियान एंटरप्राइजेस टीम आपण पाहताय. कारण की टॉस जिंकल्यानंतर ब्रदर्स 11 टीमनं लगेच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. चला स्पीडअप करा, सातत्यानं सांगितलं जात आहे. आयोजकांच्या माध्यमातून देखील आपण त्या वेळेचं बंधन ठेवा. चांगला बॉल, चांगला फटका. अगदी आपण पाहताय डीप मध्ये चाललाय. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धाबेने धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचताय. 21 धाबा, तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना दत्ता हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत दत्ताची राहिली आहे. खऱ्या अर्थानं एकही मोठा फटका पहिल्याच चेंडूवरती चौकार आल्यानंतर, त्यानंतर मात्र चौकार तो देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे आपल्याला तो पाहायला मिळाला, जिथे झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर ते 4 धावा आल्या. चांगला बॉल हॅप ट्रॅकर होता. शॉर्ट ऑन पुल करायचा होता. वेगानं बॅट जरूर फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ताचं कौतुक करूया, कारण की त्यांनी फार चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. 4 चेंडू त्याने फेकले, 6 धावा खर्च केल्यात. एक अगदी आपण पाहतोय फिल्डरच्या चुकीमुळे तो चौकार आला होता. 21 धावा धावफलकावरती आहेत. इथे टॉपेज पाठीमागे जाईल चेंडू लॉंग स्टॉपला, सीमा पार. आलाय चौकार. फटका चांगला आहे. ताकदीचा वापर, चेंडू हवाई सफर, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार आलाय. फलंदाज प्रकाशच्या बाट मधून. प्रकाशनं खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये एका हाती खऱ्या अर्थानं झुंज दिली आहे. एका एंडने खऱ्या अर्थानं चांगली खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपल्या साथी फलंदाजानं लवकर साथ सोडली होती, त्यानंतर मात्र या संघाला एकतीस धावा धावफलकावरती.
गेमच नाही माहित आम्ही कसं काय त्याला खेळणार? असा विषय. वैभव तर आम्हाला तसा गेमच नाही. आणि सोड. इथे देखील आपण पाहतोय फटका हवेमध्ये खेळला, अगदी सेफ लँडिंग झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. 2 धाबा धावफलकावरती ऍड होतील. धाबा धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात. 34. हा देखील आपण पाहताय गॅप मध्ये केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु बनतील दर्शक. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार. धावा धावफलकावरती आपण पाहताय 38. 38 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना त्याच्यावरती आक्रमण करत असताना राजेशच्या विरोधामध्ये प्रकाशचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. प्रकाशच्या बाटमधून धाबा आल्यात. हे धावफलक जे आपण पाहताय ना ते प्रकाशनं मात्र अगदी एका एंडने मात्र धावफलक हालतं ठेवलाय. या षटकामध्ये या संपूर्ण मॅच मध्ये त्याच्या बाटमधून आतापर्यंत अगदी आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केला. लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते थर्ड अंपायर घेतला. DRS चेक केलं जाईल बॅटर सेफ आहे की नाही. KTCLive.in च्या माध्यमातून चेक केलं जाईल. आमचे ऑपरेटर निशांत त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर आमचे तिसरे पंच संकेतदा. फलंदाज सेफ आहे. 2 धाबा कंप्लीट आहेत. 2 धाब्याने पुनश्च एकदा आपण पाहताय 40 धाबा धावफलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील खेळ समाप्तीसाठी. लीडिंग एज पाठीमागे पकडली असेल आणि चौथ्या क्रमांकावरती आपण पाहताय सागर आलाय. या इनिंगचा 1 बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. चला नेक्स्ट मॅच. दरम्यान इथे एकच धाव कंप्लीट होईल. सत्र इथे समाप्त झाले. धावा धावफलकावरती आपण पाहताय 41 टार्गेट असेल. हाईट फॅक्टर साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. DRS इथे वापरला जाईल. चेक केलं जाईल हाईट फॅक्टर साठी. नो बॉल.
हाईट फॅक्टर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि नो बॉल आलाय. नो बॉल +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात 42. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. 42 धावा धावफलकावरती झाल्या. 4 षटकांची मॅच आहे. फ्रीटचा बॉल, एक जबरदस्त बॉल इथून मात्र टाकण्यात आला आणि जी इथून मात्र अगदी पाहताय ना आपण पहिल्या सत्राला झाली समाप्ती झाली आहे. 42 धावा धावफलकावरती आहे. टार्गेट आहे ते 43 धावसंख्येचं. येणारे बॉल असतील 24 आणि 43 धावसंख्येचं इथून टार्गेट असणार आहे ते ब्रदर्स 11 या टीमच्या अगेन्स्ट. टॉस जिंकला होता ब्रदर्स 11 टीमनं. लगेच डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा. अगदी आपण पाहताय 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या रियान एंटरप्राइजेस या टीम कडनं आणि आता 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या सत्रामध्ये ब्रदर्स 11 या टीमला. चला लगेच या बाहेर आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. लेट महादू
ऋषिकेश वरती आक्रमण चढवलंय, हा अगदी दूरवरचा हा षटकार. हा षटकार आला, षटकारानं धाव फलकावरती 14 बनवायचे. अगदी आपण पाहतोय 43-43 धाव संख्येचं लक्ष आहे ऋषिकेशच्या पहिल्याच बॉलवरती, ऋषीच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती अगदी परतावलाय. टी फॉर टॅग, जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये. हा अगदी रोकठोक. वैभव आउट. डीजे व्यवस्थित कनेक्शन नाही आहे, व्यवस्थित बॅटवरती आलं नाही आहे. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून कंप्लीट केले. अगदी नाका समोरून एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 15. फार महत्वाची विकेट अगदी महत्वाच्या क्षणी आले. वैभव इथून बाद झालाय. वैभवच्या बॅटमधून एक मोठा फटका आला होता. इरादे त्यानं स्पष्ट केले होते, तिथून समीकरण असं वाटलं होतं अगदी सोपं जाईल, परंतु त्यानंतर गोलंदाजानं देखील आपली ताकद दाखवली आणि त्यानं ऋषीला बाद केला. अगदी कोणताही न डगमगता त्याच्या समोर अगदी धाडस दाखवलं आणि अगदी त्याची विकेट मिळवली. आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. अगदी खूपच बाहेरून जाणारा पंच सांगतात हा व्हाईट बॉल आहे. अव्वंतरची धाव आहे. 16 धावा धाव फलकावरती आहेत. पाठलाग तुम्हाला करायचा आहे 43 धावसंख्येचा. सेकंड ओव्हर अगदी प्रोग्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा इथून खेळ समाप्त झालाय. सेकंड ओव्हर मधला आपण पाहतोय ऋषीनं मात्र अगदी आपण पाहतोय वैभवची एक मोठी विकेट आहे ते मिळवली आहे. एक जबरदस्त स्पेल. ऑन साईडला व्यवस्थित कनेक्शन नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्यासाठी वेगानं सरसवलेत. हातामध्ये चेंडूचं कलेक्शन हातामध्ये होणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही धावत येताना वेगानं त्यावेळी चेंडूवरती नियंत्रण आणि आपल्या स्वतःवरती नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. चेंडूवरती तुमची शेवटपर्यंत नजर ही फार महत्वाची असते. कधी कधी असं होतं ना की वेगानं आपण निघून येतो, चेंडू अगदी पुढे निघून जातो ना आपण अगदी पुढे. पुनश्च एकदा फक्त दिशा दिली आहे. अगदी आपण पाहतोय ना की स्क्वेअर लेग मधनं चेंडूला काढलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले. पुनश्च एकदा दुहेरी धाव इथून पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने हे फार महत्वाचं आहे. ज्या वेळी मोठे फटके येत नाही त्यावेळी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं, धावफलक हालतं ठेवणं, गोलंदाजांवरती खऱ्या अर्थानं मानसिक दबाव टाकण्याचं काम करणं. जिथे गोलंदाज कोणती तरी चुकी करेल, एखादा खराब बॉल टाकेल, त्याच्यावरती आपण मोठा फटका मारू, हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये असणं फार गरजेचं आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला देखील मिळतंय. हा फटका देखील लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये चाललाय. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एकवीस धावा इथून धाव फलकावरती पाहायला मिळेल. अजूनही इथून जर विचार करायला गेलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये आता इथून बनवायचे आहेत 22. 12 बॉल मध्ये 21 धावा बनल्यात, आता 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 22 धावा. अगदी आपण पाहतोय गणेश आणि त्याच्या साथीनं दत्ता मैदानाच्या आतमध्ये. वैभव अगदी लवकर परतला. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती तो बाद झाला, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला गेलं तर सलामीवीर दत्ता आणि त्याच्या साथीनं तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय गणेश दाखल झालाय. अजूनही मॅच अगदी जर पाहायला गेलं ना तर दोन्ही बाजूनं अगदी समांतर आहे.
संघर्ष. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक होतोय, तोपर्यंत देऊया संधी आमच्या डीजे मास्टरला. डीजे बारा बॉल मध्ये आपण अगदी पाहता 21 धावा धावफलकावरती लागल्यात. आता 12 बॉल 22 धावसंख्येची इथून गरज आहे. टीम ब्रदर्स 11 दांडी गुल परफेक्ट यॉर्कर एस्टर्नचा भेद घेणारा बॉल. ऑन साईडला हा फटका अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर एक धाव इथून कंप्लीट होते. धाव फलकावरती आपण पाहू शकता 22. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील 10 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 21. 10 बॉल 21चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये गणेश अजूनही आहे, त्याच्या साथीने आपण पाहतोय सोन्या. आणखीन एक यॉर्कर, टोक क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद. हे दोन अडथळे होते खऱ्या अर्थानं ब्रदर्स 11 टीमचे. दत्ता आणि आपण पाहतोय गणेश. अगदी त्या दोन्ही फलंदाजांच्या विरोधामध्ये परफेक्ट यॉर्कर. हा छोटा गोलंदाज परंतु बडा धमाका. छोटा पॅक बडा धमाका. स्वराज धन्यवाद डीजे. ऋतू 11चे सर्व प्लेयर समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जमायचं. आपले कॅप्टन त्या ठिकाणी आपली प्रतीक्षा करतात. विकेट आली आहे गणेशची. काय मॅच मध्ये कमबॅक केलाय छोटून. सूरज गोलंदाजीसाठी आपण पाहताय.
आणखीन एक यॉर्करचा प्रयत्न, इथे फिल्डरनं चुकी केली आहे. एक धाव इथून कंप्लीट झाली. एका धाबेने धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 23 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी पहा, किती अप्रतिम पद्धतीनं गोलंदाजी हाताळतोय. इथे लिडिंग गेट पाठीमागे फटका फसला, विकेट आली आहे. या षटकामधली तिसरी विकेट. काही जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय गोलंदाज सूरज. आणखीन एक चांगला बॉल लाऊडली अपील केली जाते. पण जर सांगतायत षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालंय. तिसरं 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. 23 या षटकामध्ये धावा खर्च केल्या, 2 विकेट आल्या, 3-1 निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. काही जबरदस्त कमबॅक करणारं षटक आपल्याला पाहायला मिळालं. सूरज या गोलंदाजाचा छोटा आहे परंतु कारकिर्दी फार मोठी आहे. अगदी हे फ्युचर आहे धोत्रे टीमचा. मला असं वाटतं हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने इथून धोत्रे टीमचं फ्युचर अगदी ब्राईट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ह्याच्यासाठीच तर खऱ्या अर्थानं प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतो ना, की एखादा युवा, एखादा यंगस्टर आपल्याला टॉपेज हाबेमध्ये आणि झेल ड्रॉप. तोपर्यंत अगदी आपण पाहता 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाबेने धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचलाय. 25 धावा धावफलकावरती बनवायचे 43. हार्दी टीम मैदानाच्या बाहेर आली आहे आणि अगदी आपण पाहताय जिथे वैभव बाद झाला त्याच्या पाठोपाठ दत्ता, त्याच्या पाठोपाठ अगदी आपण पाहतो विकेटची पडझड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पूर्णपणे थांबवलं या टीमला. ज्या टीमचा खऱ्या अर्थानं बॅटिंग अटॅक एवढा मोठा आहे ना, बॅटिंग लाईनअप एवढी मोठी आहे ना, त्या टीमच्या बॅटिंग लाईनअपच्या विरोधामध्ये हा सूरज जो गोलंदाज आहे ना, जो छोटा गोलंदाज आहे, असं वाटलं होतं की या गोलंदाजाच्या विरोधामध्ये दत्ता आणि गणेश अगदी 3 ते 4 बॉलमध्ये मॅच फिनिश करेल असं वाटलं होतं. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, बघा या छोट्या गोलंदाजानं पलटवार केला आणि इथून जर आपण पाहायला गेलं ना तर फलंदाजाला देखील परतावं लागलं आणि तिथून जो कमबॅक आपल्या टीमला त्यानं करून दिला, अगदी आपण पाहतोय तिथून टीमनं पाठीमागे वळूनच नाही पाहिलं. अगदी आपण पाहतोय पुढे सरकताना आपल्याला चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आता बाकी आहेत या षटकातील. धावा धावफलकावरती आपल्याला 26 पाहायला मिळतात. इथे फुलटॉस बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यानं पकडली आहे झेल. हाफ ट्रॅकर पाठवला त्याला अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. एक बॉल द्या जुना.
एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धाबा धाव फलकावरती आपण पाहताय 30 धाबा, अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. मॅच कुठे खऱ्या अर्थानं गमावली, मॅच कुठे फसली, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता इथून मात्र तुम्हाला मिळतील. आणखीन एक चौकार आलाय, म्हणजे अगदी आता 9 या धावसंख्येने मॅच इथून गमावली आहे. आणि नक्कीच रियान एंटरप्राइजेसचे पुरस्कर्ते विकी देशमुख यांच्याकडून आपण पाहतोय सूरज ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं जे महत्वपूर्ण विकेट मिळवलं ना, त्या गोलंदाजासाठी अगदी आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज संघ मालक. आणि मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहताय या ठिकाणी सूरज एक षटक त्यानं हाताळलं, 3 विकेट त्यानं मिळवल्या आणि 2 धावा त्यानं खर्च केल्या. तो सूरज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली.